हिवाळा सुरू झाला की बाजारात कोथिंबीर अगदी स्वस्त होते आणि अगदी हिरवीगार कोवळी कोथिंबीर बाजारात दिसली की खरपूस कोथिंबीर वडी खायची इच्छा होते। नमस्कार, मी पूजा आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग आज आपण बघूया कोथिंबीर वडी नेमकी कशी तयार करायची। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरून खरपूस कुरकुरीत व आतून खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी अगदी झटपट कशी बनवायची हे बघणार आहोत। तर सर्वात आधी बाजारातून आणलेली ही कोथिंबीर मी तोडून घेत आहे। कोवळ्या पानांबरोबर कोवळी देठ सुद्धा मी घेतलेली आहेत। तर अशा प्रकारे सर्व कोथिंबीर मी तोडून घेत आहे। अशा प्रकारे आपल्याला जेवढ्या वड्या बनवायच्या आहेत त्या अंदाजाने आपल्याला कोथिंबीर तोडून घ्यायची आहे। कोथिंबीर तोडून झाल्यानंतर आपल्याला ती स्वच्छ धुवून त्यानंतर निथळून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर बारीक अशी कापून घ्यायची आहे। सर्व कोथिंबीर मी बारीक कापून घेतलेली आहे। आता आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। पीठ भिजवण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये मी ही चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेत आहे। आता एका खलबत्त्यामध्ये 4 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या व चमचाभर जिरं घालून मी ते ठेचून घेणार आहे। चिरून घेतलेल्या कोथिंबीरीमध्ये अर्धी वाटी बेसन मी ॲड केलेला आहे। त्यानंतर पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। त्यानंतर आपण जो मिरचीचा ठेचा बनवलेला होता तो मी घालते। आता आपल्या आवडीप्रमाणे घरगुती लाल मसाला घालायचा आहे। त्यानंतर 1 चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा धना पावडर व अर्धा चमचा गरम मसाला मी इथे घातलेला आहे। 1 चमचाभर तीळ व 1 चमचाभर ओवा मी इथे घातलेला आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। सर्व जिन्नस घातल्यानंतर आपल्याला सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर कोथिंबीरीला थोडंफार पाणी सुटतं, त्यामुळे आधी आपल्याला सर्व मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर गरजेप्रमाणे आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करत पीठ भिजवून घ्यायचं आहे। एकदाच जर तुम्ही पाणी घातलं तर मिश्रण खूप पातळ बनेल, त्यामुळे जसं जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। भजी बनवण्यासाठी आपण ज्याप्रमाणे पीठ भिजवून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असं पीठ न भिजवता मध्यम असं कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे थोडं थोडं पाणी ॲड करत सैलसर असं पीठ मी मळून घेतलेलं आहे। आता आपलं कोथिंबीर वडी बनवण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी इथे 2 छोट्या प्लेट घेतलेल्या आहेत। त्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली कोथिंबीर वडी ही खाली चिकटणार नाही। तेल लावून झालं की आपण बनवलेलं जे कोथिंबीर वडीचं मिश्रण आहे ते आपल्याला अर्ध अर्ध दोन्ही प्लेटमध्ये घालायचं आहे। त्यानंतर हाताच्या साहाय्याने आपल्याला ते पसरून घ्यायचं आहे। आता यावर मी थोडेसे तीळ घातलेले आहेत। कोथिंबीर वडी वाफवून घेण्यासाठी कढईमध्ये मी एक छोटा स्टँड ठेवलेला आहे। त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। आता या दोन्ही प्लेट आपल्याला या स्टँडवर ठेवायच्या आहेत। खालच्या प्लेटमधलं मिश्रण वरच्या प्लेटला लागू नये म्हणून मध्ये मी एक लाकडी चमचा ठेवलेला आहे। आता यावर झाकण ठेवून 12 ते 15 मिनिटं आपल्याला या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत। तर मध्यम गॅसवर मी 15 मिनिटं वड्या वाफवून घेतलेल्या आहेत।
आपलं मिश्रण शिजलेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी त्यामध्ये मी सुरी घालून बघत आहे। सुरी क्लीन आलेली आहे म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे। आता या दोन्ही प्लेट मी कढईतून बाहेर काढून घेणार आहे आणि त्यानंतर थंड करून घेणार आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारात वड्या पाडून घ्यायच्या आहेत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपलं पीठ हे व्यवस्थित शिजलेलं आहे व त्याच्या व्यवस्थित वड्या सुद्धा पडलेल्या आहेत। अजिबात पीठ खाली चिकटलेलं नाहीये। आता या वड्या आपल्याला खमंग खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत। तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। मी या वड्या डीप फ्राय करणार आहे। तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटं मध्यम गॅसवर आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे खमंग कुरकुरीत कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये ही सीजनल रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद।